आज नवनाथ पारायणचा 12वा दिवस आहे. ही आजची पूजा आहे. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 34. आपल्या गुरुचा देह प्राप्त करण्यासाठी गोरक्षाला अष्टभैरव, चामुंडा, वीरभद्र यांच्याशी युद्ध करावे लागले. त्यामध्ये गोरक्षाकडून वीरभद्र अग्निअस्त्राने जळाला. भगवान शंकराला त्याचे फारच दुःख झाले. गोरक्षाला आठवले की बद्रिकाश्रमात शंकराने आपली किती काळजी घेतली होती. आज मात्र त्यांचा पुत्राचा वध करून आपण त्यांना दुःख दिले आहे. गोरक्षाने युद्धभूमीवर शिवाचा जप करणाऱ्या अस्थी वीरभद्राच्या आहेत हे ओळखून त्या आणल्या. संजीवनी मंत्र टाकून वीरभद्रास जिवंत केले. भगवान शंकरांना गोरक्षाचे कौतुक वाटले, आनंद झाला. त्यांनी वीरभद्राची गोरक्षाची मैत्री करून दिली. गोरक्ष मच्छिंद्राच्या देहाचे अवशेष घेऊन काशी नगरीतील शिवमंदिरात आला. विक्रमराजाच्या देहातील मच्छिंद्र शिव मंदिरात आला. त्याने आपला पुत्र धर्मनाथ याला राज्याभिषेक करून येतो म्हणून सांगितले. त्याप्रमाणे तो आला. सूक्ष्म रूपाने त्याने आपल्या आलेल्या मच्छिंद्राने त्याच्या देहात प्रवेश केला. गोरक्षाने संजीवनी मंत्र म्हणून भस्म टाकताच पूर्वीसारखा मच्छिंद्र उठून बसला. इकडे मच्छिंद्र त्रिविक्रमाच्या देहात निघून गेल्यामुळे त्याचे शरीर मृत झाले. प्रजेला दुःख झाले. धर्मनाथ शोक करू लागला. तेव्हा राणीने त्याला सर्व सत्य घटना सांगितली. मच्छिंद्र आपला पिता आहे हे कळल्यावर तो शिवमंदिरात येऊन त्यांना भेटला. दंडवत घालून त्याने मच्छिंद्र गोरक्ष चौरंगी यांच्या जवळ राजवाड्यात नेले. तेथे महिनाभर राबून ते तिघे पुढील तीर्थयात्रेसाठी निघाले. धर्मनाथांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट धरला. तेव्हा 12 वर्षांनी आम्ही पुन्हा येथे येऊ. तेव्हा गोरक्ष तुला नाथपंथांची दीक्षा देईल. तोपर्यंत तू मातीची सेवा कर, राजाचा उपभोग घे, प्रजेचे पुत्रवत पालन कर हे सांगून धर्मनाथाला आशीर्वाद देऊन ते तीर्थयात्रेला निघाले. पुन्हा ते गोदावरीतील भामानगरात येथे आले. तिथे गोरक्षाला माणिक क्षेत्राची आठवण झाली. त्याने शेतात शोध घेतला. त्याला बांधावर एक काष्टवत असलेला मनुष्य दिसला. गोरक्षाने मच्छिंद्राला चौरंगीला तो दाखविला व त्याची गोष्ट सांगितली. गोरक्षाने युक्तीने त्याला कानमंत्र देऊन ताळ्यावर आणले. याचे अज्ञान दूर करून शक्ती मंत्राने त्याला बळ प्राप्त करून दिले. तो ब्रह्मज्ञ झाला. गोरक्षाला आडमुठपणे उत्तर दिल्यामुळे त्याचे नाव अडबंग असे ठेवले. त्याला नाथपंथांची दीक्षा दिली. झोडी कुबडी दिली. चौरंगनाथाच्या संगतीमुळे तो ही सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला. 12 वर्षे तीर्थयात्रा करून ते चौघे मच्छिंद्र, गोरक्ष, चौरंगी व नव्याने माणिक शेतकऱ्याला दीक्षा देऊन अडबंगनाथ झाले. सर्वजण काशी नगरीत आले. धर्मनाथाने सर्वांना राजवाड्यात नेले. त्यांचा साक्षात्कार केला. धर्मनाथाला पुत्र झाला होता. त्याचे नाव त्रिविक्रम ठेवले होते. गोरक्षाच्या सांगण्यावरून धर्मनाथाने 12 वर्षाचा त्रिविक्रमाचा राज्याभिषेक केला. माघ महिन्यातील शुद्ध द्वितीयेच्या दिवशी गोरक्षाने धर्मनाथाला नाथपंथांची दीक्षा दिली. त्या तिथीला धर्मबीज असे म्हणतात. जो कोणी या तिथीच्या दिवशी लोकांना भोजन देऊन व्रत करीत त्याच्या घरी लक्ष्मी नांदेल असे गोरक्ष म्हणाला. धर्मनाथाने राज्यत्याग केला व तो नाथांच्या बरोबर तीर्थयात्रा करू लागला. ब्रह्मदेवाच्या वीर्यातून पूर्वी 88 सहस्र ऋषीमुनी निर्माण झाले. त्यातले थोडे वीर्य रेवानदीच्या काठावर पडले. त्यास चमस नारायणाने प्रवेश केला होता. तेथे नवजात बालक मोठ्याने रडू लागले. तेथून जाणाऱ्या सहसा करू सहारुक नावाच्या कुणब्याने रडणे ऐकून बालकाला उचलले व आपल्या पत्नीजवळ नेले. रेवणा नदीच्या काठावर सापडला म्हणून त्याचे नाव रेवण ठेवले. रेवण 12 वर्षाचा झाला तोपर्यंत त्याला शेतीची सर्व कामे येऊ लागली. एकदा पहाटे लवकर उठून रेवण बैलांना घेऊन रानात चालला. तेवढ्यात गिरनार पर्वताकडे वायू वेगाने जाणारे दत्तात्रय त्याला भेटले. पायी खडवा, हातात कमंडलू, खांद्यावर झोळी, शुभ्र कोपिन, अंगावर लपेटलेले वस्त्र, पिंगट जरा दाढी मिशा, ही पिंगट सोन्यासारखी कांती. वायू वेगाने जाणाऱ्या आणि अंतरीनंदनाला बैलाच्या मागे असलेला लहानसा रेवण दिसला नाही. त्याने बैलच बुजला पुढे पळाला. त्याला आवरण्याच्या प्रयत्नात रेवण नेमका दत्तात्रयांच्या अंगावर आदळला. रेवण हा अडाणी सामान्य शेतकरी, परंतु दत्तात्रयांचा स्पर्श होताच त्याचे मायेचे अज्ञानाचे आवरण नाहीसे झाले. त्या क्षणी त्याला आपण चमस नारायण असून मृत्यूलोकी कशासाठी आलो याचे ज्ञान झाले. दत्त नारायणांनी त्याला सावरले व विचारले, तू कोण? तो म्हणाला, सत्व रज तम या 3 गुणांची आपण मूर्ती आहात. त्यातील सत्वगुणाचा लहानसा अंश मी या देहात वावरतो. माझ्यावर कृपा करा असे म्हणून रेवण दत्त चरणी लागला. भक्ती मार्गाकडे मन वळवल्याशिवाय ज्ञान वैराग्य प्राप्त होत नाही म्हणून त्याच्यावर अनुग्रह न करता त्याला 1 सहस्रांश सिद्धी दिली. ज्याचे समाधान केले. रेवण त्यांच्या पाया पडला. दत्त त्या आपल्या मार्गाने निघून गेले. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 35.
दत्तात्रयाने सिद्धीची प्रचिती पाहण्यास दत्तात्रयांनी दिलेल्या सिद्धीची प्रचिती पाहण्यासाठी रेवणाने मंत्रगायन केले. त्या क्षणी महिमा सिद्धी प्रकट झाली. रेवणाने तिला मातीचे ढीग सोन्याचे करून दाखवण्याचे सांगितले. तिने कसे तसे केल्यावर रेवण तिला सतत आपल्याजवळ राहण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून रोज शेतात जाणारा मुलगा उशिरापर्यंत झोपलेला पाहून पित्याने त्याबाबत विचारले. तेव्हा रेवणाने आपल्याला कष्ट करण्याची गरज नाही असे सांगून सिद्धीच्या प्राप्तीची गोष्ट सांगितली. घर धनधान्य आणि वस्त्रभूषणे यांनी भरलेले पाहून पित्याला रेवण कोणीतरी सिद्धी आहे असे याची खात्री पटली. रेवणाचे गाव बुंदलगाव, त्या गावातील लोकांना रोज मिष्टानाचे भोजन रेवण देऊ लागला. त्याला लोक रेवण सिद्धनाथ म्हणून लागले. त्याची कीर्ती गाऊ लागले. एकदा त्या गावात मच्छिंद्रनाथ आले. धर्मशाळेत उतरले. लोकांनी त्यांना रेवणनाथाची माहिती सांगून त्याच्याकडे भिक्षेला जाण्याची सांगितले. मच्छिंद्राने अंतर्ज्ञानाने पाहिले तेव्हा रेवण चमस नारायण असल्याचे कळले. मग मच्छिंद्रनाथाने पशु पक्षी श्वापदे योग बलाने निर्माण केली व त्यांना अंगाखांद्यावर खेळू लागला. ते एकमेकांचे शत्रू असले तरी पशु पक्षी मच्छिंद्राच्या अंगावर जवळ बसले आहेत. हा चमत्कार पण लोकांनी पाहिला की व रेवणाला जाऊन सांगितले. रेवण स्वतः तेथे आला. त्याचा चमत्कार पाहून आपल्याला ही सिद्धी पाहिजे असे वाटून त्याने मंत्र गायन करून महिमा सिद्धीला पाचारण केले व तिला म्हणाले, धर्मशाळेत जो साधू आला आहे त्याप्रमाणे मला पशु पक्षी वश झाली पाहिजे. ती म्हणाली, ज्याला अद्वैताचा अनुभव असतो तो प्राणी मात्र ऐक करू शकतो. रेवण तिला म्हणाला, तूच मला ब्रह्मदेवता कर, हे काम आमचे नाही. त्यासाठी तुम्हाला दत्तात्रयाला शरण जावे लागणार. महिमा सिद्धी म्हणाली. रेवण म्हणाला, पुरे झाली ही अल्पसिद्धी. दत्तात्रय जेथे भेटले होते त्याच ठिकाणी मी पुन्हा जातो व माझे समाधान करतील. दत्तात्रयांच्या भेटीसाठी तो तोप करू लागला. त्याने अन्न पाणी वर्ज केले. तो अत्यंत क्रुश झाला. मच्छिंद्राने रेवणाला पाहिले. त्याने रेवणनाथाचा गुरु कोण याबद्दल अष्टसिद्धीकडे चौकशी केली. तेव्हा दत्तात्रयाने महिमा सिद्धी त्याला दिली असे कळले. यावरून तो आपला गुरुबंधू हे जाणले. मच्छिंद्र वायुवेगाने गिरनार पर्वतावर गेला. दत्तांची भेट घेऊन रेवणाची परिस्थिती सांगितली. मच्छिंद्र दत्तात्रय बुंदलगावी आले. रेवणाची दयनीय अवस्था पाहून त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले. रेवणनाथाने दत्तात्रयांच्या चरणावर मस्तक ठेवले. दत्तात्रयाने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला. त्यामुळे रेवणनाथाला अद्वैताचा अनुभव झाला. वज्र शक्ती योजून दत्तात्रयाने रेवणनाथाला बलवंत केले. गिरनार पर्वतावर राहून सर्व अभ्यास करून पूर्ण झाल्यावर गुरु म्हणाले, रेवणनाथा तू ब्रह्मज्ञ झाला आहेस. आता तीर्थयात्रेला जा. दत्तात्रयांच्या आज्ञेनुसार रेवणनाथ तीर्थयात्रेला झाला. तो मानदेशातील विटे या गावी आला. तेथे सरस्वती नावाचा ब्राह्मण व पत्नी जान्हवी फार धार्मिक वृत्तीचे होते. रेवणनाथ भिक्षेसाठी त्यांच्या घरी आला. त्या दिवशी त्यांच्या घरी ब्राह्मण भोजन होते. रेवणनाथाला पाहताच त्यांनी आदराने घरात बोलून आग्रहाने जेवू घातले. रेवणाला आजच्या रात्र आपण आपल्याच घरी निवास करा असा आग्रह केला. रेवणाने तेथे झोपला. सकाळी त्या ब्राह्मण स्त्रीची हुंदकी ऐकून आले. रेवणनाथाने ब्राह्मणाला बोलवून चौकशी केली. ब्राह्मण म्हणाला, माझी 6 मुले अर्भकावस्थेतच मरण पावली. हा 7वा मुलगा. हा एकटाच 10 वर्ष वाचला. आता त्या आनंदाप्रित्यर्थ आम्ही ब्राह्मण भोजन घातले, परंतु आज काळाने त्याला ओढून नेले. रेवणनाथाने ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला सांगितले, मी या मुलाचे प्राण यमाकडून परत आणतो. 3 दिवस त्याचे शव सांभाळून ठेवा. त्याचा नाश होणार नाही अशी मी उपाय करतो असे म्हणून अमर मंत्र भस्म त्याच्या कपाळी लावली. योग सामर्थ्याने रेवण यमपुरीत दाखल झाला. त्याने मानदेशातील विटे गावातील सरस्वती ब्राह्मणाच्या मुलाचे प्राण यमदूतांनी येथे आणले आहे. ते नेण्यासाठी मी आलो आहे असे सांगताच यमधर्म क्षणभर चपापला. परंतु वरकरणी नम्रपणे म्हणाला, मी शिवप्रभूंच्या आदेशानुसार नियमाप्रमाणे काम करणारा एक सेवक आहे. या संबंधित मला काही माहिती नाही, कारण संहाराचे काम हे भगवान शंकर करतात. पोषणाचे काम भगवान विष्णू, तर सृष्टी रचनेचे कार्य ब्रह्मदेव करतात. आपल्याला तर ठाऊकच आहे, आपण कैलासावर गेला तर आपल्या सर्व प्रश्नांचे निरसन होईल. ते रेवणाला पटले. तो सरळ कैलासावर भगवान शंकरांकडे भेटण्यासाठी गेला. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 36. यमधर्माकडून रेवण कैलासावर गेले. ते भगवान शंकरांच्या भेटीला जाण्यासाठी शिवगणाने अडवले. त्यासाठी त्याला शिवगण, अष्टभैरव व स्वतः भगवान शंकरांबरोबर युद्ध करावे लागले. रेवणाने वाताकर्षण मंत्र शंकरांच्या अंगावर फेकताच ते नंदीसह मूर्छित पडले. ते पाहून गंधर्वांनी भगवान विष्णूला हे वृत्त तातडीने जाऊन सांगितले. भगवान विष्णू त्वरेने आले. त्यांनी रेवणाला कशासाठी व हा विध्वंस हरवला म्हणून विचारले. रेवण म्हणाला, सरस्वती ब्राह्मणाच्या 7 पुत्रांचे प्राण शंकराने हरण केले आहे. त्यामुळे तो ब्राह्मण व त्याची पत्नी दुःखी झाले आहे. मी ती 7 मुले परत घेऊन जाणार आहे. संजीवनी मंत्राने जिवंत करणार. विष्णू म्हणाले, रेवण आता हे 7 ब्राह्मणपुत्र माझ्याकडे आहेत.
मी त्यांचे जीवात्मे तुला देतो, परंतु त्यांचे देह तुला तयार करावे लागतील. रेवनाथाने ते मान्य केले. मग त्याने विष्णूच्या आज्ञेनुसार सर्व अस्त्रे बावरून घेतली. शंकर, नंदी, भैरव असं शिवगण सर्वजण मूळ स्थितीला आले. सातही प्राण विष्णूने रेवनाथाला प्रदान केले. रेवनाथ या अस्त्राच्या साह्याने विटे या गावी ब्राह्मणाच्या घरी आला. ब्राह्मणाने रेवनाथाच्या वचनावर विश्वास ठेवून आपल्या 7व्या मुलाचा देह रक्षक करून ठेवला होता. रेवनाथाने ब्राह्मणाला सांगितले, हा 7वा मुलाचा देह अचेतन आहे, त्याला कुटून मेणाप्रमाणे गोळा कर. त्याप्रमाणे ब्राह्मणाने केले. रेवनाथाने त्या गोळ्याचे 7 भाग करून 7 पुत्रे तयार केले. त्यांच्यावर संजीवनी मंत्राचा प्रयोग करून ब्राह्मणाची 7 बाळे जिवंत केली. हा चमत्कार पाहून ब्राह्मण व त्याची पत्नी आनंदी झाली. त्या 7 बाळांचे 12वे बारसे दिवशी बारसे केले. सारंगीनाथ, द्विजनाथ, दीननाथ, नवनाथ, यजुनाथ, निरंजनानाथ, गहिनीनाथ अशी नावे रेवनाथाने ठेवली. ते नाथांचे पुढे शिष्य झाले. विटे गावी रेवनाथांचे स्थान अद्याप आहे. ही कथा श्रवण केल्यानंतर संतती दीर्घायुष्य होईल असे गोरक्षनाथाचे वचन आहे. पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते सर्पिणीच्या मस्तकावर पडले. भक्ष असावे अशा आशेने तिने ते गिळले. अस्तिक मुनींना ही गोष्ट समजली. त्यांनी सर्पिणीला बोलावून सांगितले, ब्रह्मचर्याच्या आधाराने तुझ्या पोटी अभिहोत्र नारायण जन्म घेणार आहे. जन्मेजयानं केलेल्या सर्प सत्रातून तिला वाचवण्यासाठी वडाच्या ढोलीत राहण्याची सल्ला तिला दिला. वज्रप्रयोग करून तिचे रक्षण केले. 9 महिने पूर्ण होता सर्पिणीने एक तेजस्वी अंडे घातले व ती वडाच्या डोलीतून निघून गेली. कालांतराने अग्निहोत्राने त्या अंडात प्रवेश केला. मुलाच्या शरीराच्या वाढीमुळे ते अंडे फुटले. त्यातून एक बालक बाहेर आले व ते मोठमोठ्याने रडू लागले. त्यावेळी वडाच्या झाडाची पाने गोळा करून पत्रावळी तयार करणारा कोशधर्म नावाचा गरीब ब्राह्मण तिथे आला. मुलाचे रडणे ऐकून तो वृक्षाजवळ गेला. त्याच वेळी आकाशवाणी झाली, या मुलाचे संगोपन तू कर, तुझे कल्याण होईल. त्याने ते बालक घरी आणून सुरा नावाच्या पत्नीजवळ नेले. वटसिद्धी नागनाथ असे नाव ठेवले. 7व्या वर्षी मुंज केली. हा मुलगा काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ आपल्या वयाची मुले जमून विविध खेळ खेळत असे. लुटुपुटीच्या मेजवान्या घालीत असे. निरनिळ्या पदार्थांची नावे घेऊन मुलास पंक्तीत बसून आग्रहाने जेवायला वाढीत असे. एकदा दत्तात्रयाने लहान मुलाचे रूप घेतले व त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले की मी अतिथी आहे, मला भोजन द्या. इतर मुलांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु नागनाथाने या अतिथीला सन्मानाने बसवले व त्याची पूजा केली. त्यांचा विनम्र भाव अगत्य पाहून दत्तात्रयाने ओळखले की हा अभिहोत्र नारायण आहे. त्यांनी त्याला एक सिद्धी दिली, तुला जो पदार्थ हवा असेल तो इच्छेने निर्माण कर. खोटे भोजन देण्याऐवजी तू आपल्या इच्छेने खरोखर भोजन देशील असे सांगितले. तू स्वतः सिद्धीचे अन्न खाऊ नकोस ही सूचना दिली. नागनाथ आता रोज मुलांना खरे भोजन देई. मुले घरी जेविनाथ हे पाहून आई वडिलांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना खरा प्रकार कळला. हे वृत्त नागनाथांच्या पिता कोशधर्मालाही कळाला. सर्वांनी प्रत्यक्ष बघून खात्री करून घेतली. कोशधर्माने नागनाथाला याबद्दल विचारले. तेव्हा नागनाथाने आमच्या लुटुपुटीच्या खेळात एक दिवस एक मुलगा अतिथी म्हणून आला. इतर मुलांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मी मात्र त्यांचा आदर सत्कार करून खोटे जेवायला वाढले. त्यांनी मला जाताना ही सिद्धी दिली. काच धर्माने ते दत्तात्रेय होते असे सांगितले. दत्त भेटीची ओढ वाटून नागनाथांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. कोल्हापूर या पुण्यक्षेत्री दत्तगुरु गुप्तपणे भिक्षा मागून निघून जातात हे कळाल्यावर कोल्हापुरात गाव भोजन घालण्याचा निर्णय नागनाथाने केला. गावामध्ये एका सुद्धा घरात अन्न शिजवले जाणार नाही असे निमंत्रण दिले. तर भिक्षेसाठी दत्तगुरूंना भोजनाच्या ठिकाणी यावेच लागेल. मग त्यांची माझी आपली भेट होईल. मग नागनाथांनी देवीच्या पुजाऱ्याला धान्याच्या आत सोन्याच्या राशी सिद्धीच्या साह्याने निर्माण करून दिल्या. अध्याय हे 34, 35, 36 अध्याय झालेले आहेत. आजचा 11वा दिवस होता. उद्या 12वा दिवस असेल आणि उद्या 35, 36 नाही 36, 37, 38 नाही आज 36 झालं ना. उद्या 37, 38, 39 अशा अध्यायात 3 वाचन होतील.